वीज चोरीच्या विरोधातील कारवाईसाठी गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला करण्यात आलाय। बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू इथली ही घटना आहे। यात 2 कर्मचारी जखमी झालेत। या प्रकरणी बीबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महावितरणच्या मुंबई मुख्यालयाकडून आलेलं विशेष पथक आणि बीबी कार्यालयातील कर्मचारी वीज चोरी विरोधातील तपासणीसाठी किनगाव जट्टू इथे गेले होते। बाजार गल्ली परिसरात ग्राहक अनिल भगवान नागरे यांच्या वीज मीटरची तपासणी सुरू असताना हा प्रकार घडला। फिर्यादीनुसार मीटर जोडणीतील केबल तपासणी सुरू असताना अनिल नागरे यांनी अचानक रोष व्यक्त करत पथकातील मुख्य तंत्रज्ञ संजय खार्डे आणि सहाय्यक अभियंता समाधान पाटील यांच्यावर बांबू काठीनं हल्ला केला। या मारहाणीत संजय खार्डे यांच्या डोक्याला, हाताला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली, तर समाधान पाटील यांच्या खांद्याला मार लागला। या दरम्यान खार्डे यांचा मोबाईल हिसकावून घेतल्याचाही आरोप करण्यात आलाय। या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी कर्मचाऱ्यांना तर या प्रकरणी बीबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर मुख्य म्हणजे हे वीज वितरणचं पथक मुंबईचं होतं।